नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आले पिकामध्ये येणाऱ्या रोगांबद्दल माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि चौथा जो रोग आहे तो म्हणजे पानावरील ठिपके. तर हा जो रोग आहे हा आपल्या प्लॉटमध्ये उच्च तापमान म्हणजे काही 30 डिग्री सेल्सिअसच्या वर जेव्हा तापमान जातं, त्याचबरोबर हवेमध्ये त्या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण जेव्हा वाढतं, त्यावेळी ह्या रोगाचा आपल्याला त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला दिसतो. म्हणजेच काय, ज्यावेळी सकाळचं धुकं पडतं किंवा दव पडतं आणि पानावरती त्या ठिकाणी पाण्याचे थेंब जमा होतात, तर याच्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी हे पानावरील टिपके तयार होण्यास सुरुवात होते. तर हा जो काही रोग आहे, हा रोग आपल्या आले पिकामध्ये फिलोस्ट्रिक्टा जिंजीबेरी या बुरशीमुळे आपल्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी येत असतो. तर ज्यावेळी हा रोग आपल्या आले पिकामध्ये येतो, त्यावेळी काय होतं, तर आपल्याला त्या ठिकाणी पानांवरती अंडाकृती आकाराचे टिपके तयार झालेले दिसतात. आणि हे जे काही टिपके असतात, या टिपक्यांचा जो काही केंद्रबिंदू असतो, तो त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्याच्या कडेने तपकिरी रंगाची रिंग असते आणि या रिंगच्या बाहेर आपल्याला त्या ठिकाणी पिवळसरपणा झालेला हा त्या ठिकाणी दिसत असतो. त्याचबरोबर हा जो काही रोग आहे, हा रोग जो आहे, हा वारा ज्यावेळी सुटतो किंवा पावसाचे जे काही शिंतोडे उडतात, तर या शिंतोड्यांमुळे आणि वाऱ्यामुळे हा रोग आपल्या प्लॉटमध्ये पसरत असतो. त्याचबरोबर काय होतं, की हे जे काही टिपके आहेत, हे कालांतराने त्यांचा जो आकार आहे हा वाढत जातो आणि वाढल्यानंतर हे टिपके एकमेकांमध्ये जुळतात आणि जुळल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पानांवरती आपल्याला डाग तयार झालेले दिसतात आणि हे जे डाग आहेत, हे कालांतराने अजूनच वाढत जातात आणि आपलं पूर्ण पान जे आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी सुकलेलं किंवा करपलेलं त्या ठिकाणी दिसत असतं. तर हा जो काही रोग आहे, हा आपल्या प्लॉटमध्ये येऊ नये म्हणून आपल्याला पूर्वकाळजी काय घ्यायची आहे? तर सर्वप्रथम आपल्याला जे काही बियाणं आपण लागवडीसाठी वापरणार आहोत, हे रोगविरहित बियाणं आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यानंतर लागवड करत असताना या बियाण्याला आपल्याला त्या ठिकाणी ही बीज प्रक्रिया करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्या जमिनीत लागवड करायची आहे, त्या जमिनीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी स्वच्छता राखायची. म्हणजेच काय, की योग्य वेळी आपल्याला त्या ठिकाणी तणांचं नियंत्रण करायचं आहे. त्याचबरोबर ज्या जमिनीमध्ये आपण या आले पिकाची लागवड करणार आहोत, त्या जमिनीचं आपल्याला माती परीक्षण करायचं आहे आणि माती परीक्षण करून त्या ठिकाणी आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापन हे करायचं आहे. त्याच्यानंतर पाणी परीक्षण करून आपल्याला त्या ठिकाणी जी काही खतं आपण वापरणार आहोत, त्या खतांची उपलब्धता वाढवण्यासाठी जमिनीला मदत करायची. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे, अशा ठिकाणची पानं आपण काढून नष्ट करायची आहेत किंवा अति प्रमाणात जर बेटाला त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला असेल, तर ते बेट आपल्याला त्या ठिकाणी काढून नष्ट करायचं आहे. त्याचबरोबर जर आपल्याला शक्य झालं, तर आपल्याला आले हे पीक जे आहे, हे 30 ते 40% सावलीमध्ये त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण काय होतं, की आले हे जे काही पीक आहे, हे सावलीप्रिय पीक आहे आणि त्याच्यामुळे या पिकाला जर 30 ते 40% सावली मिळाली, तर हे पीक त्या ठिकाणी अत्यंत निरोगी पद्धतीनं हे त्या ठिकाणी वाढत असतं. तर हे झालं पूर्वकाळजीबद्दल. पण ज्यावेळी आपल्याला या रोगाचं नियंत्रण जैविक पद्धतीनं करायचं आहे, त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम आपणाला त्या ठिकाणी सुडोमोनास फ्लोरोसन्स 5 ग्रॅम किंवा 5 मिली प्रति लिटर पाणी या जीवाणूची आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. त्याचबरोबर आपण काय करू शकतो, तर बॅसिलस सबटिलिस हा जो काही जीवाणू आहे, याची आपण 5 ग्रॅम किंवा 5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही जैविक नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला 100% त्या ठिकाणी चांगले यश मिळेल आणि तुमचा जो प्लॉट आहे, हा तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने या रोगापासून वाचवण्यासाठी मदत होईल. ज्यावेळी आपण रासायनिक पद्धतीनं या रोगाचं नियंत्रण करणार आहोत, त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, तर क्लोरोथॅलनिल 75% WP 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे हे बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी प्लॉटमध्ये फवारणी करायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही रासायनिक बुरशीनाशक वापरून जरी प्रयत्न केले, तरी तुम्हाला हा रोग त्या ठिकाणी नियंत्रित करण्यासाठी चांगली मदत होईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही एकात्मिक नियोजन करून या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले, तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तर अशा पद्धतीनं इथून पुढे देखील आपण आले पिकामध्ये येणाऱ्या इतर काही माहितीबद्दल व्हिडिओज करणार आहोत.
तर हे व्हिडिओज पाहण्यासाठी पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.